नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी नवीन पॅटर्न तलाठी भरती रणनीती त्यासोबत सिलेबस काय असणार आहे, कशा प्रकारे भरती प्रक्रिया असणार आहे, जुनी पद्धत कशी होती, नवीन पद्धत कशा प्रकारे आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आता एमपीएससी पॅटर्न नुसार तलाठी भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, तोच GR आहे, तोच आहे, फक्त त्याला डिजिटल स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी चांगल्या स्वरूपात सुटसुटीत सांगता येईल या प्रकारे ते मांडलेलं आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर तलाठी भरती एमपीएससीचा नवा पॅटर्न आणि तुमची रणनीती काय, कशा प्रकारे अभ्यास करायचा, जुना TCS IBPS अभ्यासक्रम असणार आहे का, तोच करायचा का, तर अजिबात नाही. आता एमपीएससी पॅटर्न नुसार कशा प्रकारे आहे ते सगळं आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करून द्या. ओके, चलो. आता जर पाहिलं असेल तर इथं तुम्हाला फुली दिलेली आहे तलाठी भरती प्रक्रिया आता एमपीएससीच्या हातामध्ये आलेली आहे. आणि इकडं ही तुमची IBPS किंवा TCS ने घेतलेली एक्झाम आहे. तलाठी भरती प्रक्रियेत सर्वात मोठा बदल, आता ही परीक्षा एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणार आहे. हे निश्चित झाले का? 100% झालेलं आहे. 100% एमपीएससी घेणार आहे. आता हा बदल तुमच्या तयारीची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. म्हणजे आता मागच्या प्रकारची तयारी करायची आहे, आता एमपीएससी पॅटर्न, मग तुमचा सिलेबस कसा असणार आहे, नेमकं काय आहे, सगळ्यात महत्त्वाची पात्रता जाणून घ्या. सध्याच्याला जे काय GR आहे त्या GR मध्ये दिलेले आहे. 5 मे 2026 चा शासन निर्णय जो GR आहे त्या GR मध्ये तलाठी भरती जी काय पात्रता दिली त्या संदर्भात जर पाहिलं असेल, कुठल्याही शाखेचा पदवीधर म्हणजे कोणीही असेल, एनी डिग्रीवाला याची पदवी झाली असेल, BA BCom BSc किंवा एनी टेक्निकल डिग्री झाली असेल, ते सगळेजण काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. अतिरिक्त कामाचा अनुभव, एक्सपिरियन्स आता अजिबात आवश्यकता नाहीये. विशिष्ट तांत्रिक कौशल्य MSc सुद्धा आता गरज राहिलेली नाही. आता हा जो सिलेबस आहे बघा, संभाव्य अभ्यासक्रम एमपीएससी गट क च्या धर्तीवर, एमपीएससी गट क जी किंवा एमपीएससी ग्रुप C जी एक्झाम आहे गट क, त्याच्या धर्तीवर तुमचा तलाठी भरतीचा जो काय अभ्यासक्रम आहे सेम मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे GS. ठीक आहे, एमपीएससी स्टँडर्ड नुसार एमपीएससी. मग जसं TCS IBPS विचारते त्या प्रकारचे एमपीएससी चे क्वेश्चन असतात का? अजिबात नाही. समोर तुम्हाला 1 बाय 1 सगळं डिटेल त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. जुना पॅटर्न विरुद्ध एमपीएससीचा पॅटर्न असं सुद्धा दिले. मग जुना पॅटर्न जर पाहिला असेल तुम्ही TCS IBPS खाजगी, ठीक आहे, फॅक्च्युअल आणि थेट 1 लाईनर सगळे क्वेश्चन पाठांतर केलं तरी चालत होतं. आता एमपीएससी जर पाहिले असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवीन पॅटर्न, तुमचा विश्लेषणात्मक आणि बहुविध विधान असणार आहे, त्याच्यासोबत कन्सेप्च्युअल त्या ठिकाणी समज असणार आहे, डीप अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देता येणार आहे. आता काठिण्य पातळीवर मात जर पाहिलं असेल, परिणाम पाठांतर 1 लाईन ट्रिकची आता आवश्यकता नाहीये. परिणाम एमपीएससीच्या बदललेल्या काठिण्य पातळीला अपयश. ठीक आहे, मूळ संकल्पनाची स्पष्टता दिलेली आहे. परिणाम प्रश्नाचं स्वरूप कसंही बदललं तरी अचूक उत्तर देण्याची क्षमता, असे तुम्हाला एमपीएससी क्वेश्चन विचारले जातात. यावरती सगळा सिलेबस आपण घेणार आहे, काळजी करू नका. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला संपूर्ण एमपीएससी रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो शिकवला जाणार आहे. परिपत्रकाची वाट पाहण्याची चूक करू नका. अधिकृत परिपत्रकाची वाट पाहणारे वेळेचा अपव्यय आहे. आज म्हणजे टुडे, आजच तुमची तयारी चालू ठेवा. बघा, आजचा उपलब्ध 4 विषयाचा अभ्यास सुरू करणारे यशस्वी एमपीएससी 4 विषय दिलेत. एमपीएससी त्यावर जेवढे काही प्रश्न विचारले मागचे PYQ आहेत ते सध्याच्याला PYQ कुठल्याही बाजारातलं एखादं पुस्तक आणा आणि सर्वात अगोदर PYQ करून घ्या. एमपीएससीची प्रक्रिया वेगवान असू शकते, वेळेचा पुरेपूर त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. एक्झाम डे दिला असेल. आता तलाठी भरतीचं नवं वास्तव दिलेलं आहे, खुली पात्रता, सर्वांसाठी संधी, प्रचंड स्पर्धा असणार आहे. इथं एमपीएससी मध्ये आता तलाठी भरती एमपीएससी घ्यायला म्हणजे खूप मोठी स्पर्धा असणार आहे. आता तुम्हाला एकदम फॅक्च्युअल त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं, तर प्रश्नाचं उत्तर येता येणार आहे. TCS सारखं ऑनलाईन पाठ केलं तर चालतं असं असणार, इथं नाही. जुन्या पद्धतीने अभ्यास करणारे या स्पर्धेतून बाहेर फेकले जातील. योग्य मार्गदर्शनाची आता सर्वाधिक गरज आहे. एमपीएससीचा दर्जा हा उच्च काठिण्य पातळी आणि कठीण पेपर आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, पहिले PYQचं पुस्तक आणा, ते पुस्तक व्यवस्थित बारकाईने सगळं वाचून घ्या. श्री अकॅडमी तुमचा एमपीएससीचा पॅटर्न फुल
आपणच घेतोय, काळजी करू नका. सगळे डिटेलमध्ये नवीन एमपीसी पॅटर्न नुसार तलाठी भरती जी काय असणार आहे, तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. तिथं ही भरती प्रक्रिया जी जुनी आपली बॅच सुरू आहे त्यातच नवीन बॅच आपण ऍड करतोय. तर तुम्हाला बॅच जॉईन करायची तलाठी भरती, हा नंबर दिलेला आहे किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. श्री अकॅडमीचं आपला ऍप डाउनलोड करून घ्या. हा सिलेबस असणार आहे नवीन तुमचं. अशा प्रकारे एक्झाम आहे सिलेबसचे संपूर्ण का गट ग्रुप सी मध्ये सगळी तलाठी भरती राबवली जाणार आहे. हे सगळं नवीन परीक्षेचे पत्रक त्यांचं आल्याच्या नंतर तिथं संपूर्ण माहिती होईल. पण सध्याच्याला जो तुम्हाला सिलेबस दिलाय तो सिलेबस तुमचा असणार आहे तलाठी भरती संदर्भामध्ये. जसं तलाठी भरती आहे या तलाठीच्या लेवलचे जेवढे काय महाराष्ट्र सरकारचे जे काही पद असणार आहे त्या पदाची एकत्रित एक वेगळी एक्झाम घेतली जाणार आहे का ग्रुप सी मध्ये सगळ्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे क्लर्क पद आहेत ते ग्रुप सी मध्ये जसे घेतलेत तसंच तलाठी भरती ही जे पद आहे या पदासारखे अजून महाराष्ट्रातल्या विविध डिपार्टमेंटचे जे काय पद आहेत ते सगळे पद एकत्र घेऊन त्यांची वेगळी एक्झाम घेणार आहे का हे सगळं एमपीसी जाहीर करणार आहे. परंतु सध्याच्याला जो काही सिलेबस आहे संभाव्य तुम्हाला दिलेला तोच सिलेबसचा सध्याच्याला काय करा तुम्ही सगळे मागचे पीवाय ते क्वेश्चन करून घ्या. ठीक आहे, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. हा नंबर आहे, नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिली ती सुद्धा डाउनलोड करून